नमस्कार. अडीच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत अण्णा द्रमुकच्या सदस्यांचा संसदेत गदारोळ, कामकाजात वारंवार व्यत्यय. पीपीएफमध्ये जमा करण्यात येणारी रक्कम तसंच या निधीतून काढण्यात येणाऱ्या रकमेवर यापुढे कर लागणार नाही. छत्तीसगड तेलंगण सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत 8 नक्षलवादी ठार. 10वीची शालांत परीक्षा आजपासून सुरू. आणि 20 षटकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात लढत. आणि आता सविस्तर वृत्त. माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी संसदेच्या दोन्ही सदनात गदारोळ केल्यानं कामकाजात आज वारंवार व्यत्यय आला. वर्तमानपत्रात आलेल्या अहवालाच्या प्रती फडकवत अण्णा द्रमुकचे सदस्य कार्ती यांच्यावर कारवाईची मागणी करत होते. कार्ती हे संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नसल्यानं या संदर्भात चर्चेसाठी नोटीस द्यायची गरज असल्याचं दोन्ही सदस्यांच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र दोन्ही सदनात गदारोळ होत राहिल्यानं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. या प्रश्नावर चर्चा करायला सरकार तयार आहे, मात्र यासाठी नोटीस देणं गरजेचं असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. राज्यसभेत कामकाजाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्यानंतर विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. भारतीय जनता पार्टी, संसदीय दल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या इतर पक्षांचे नेते यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल, एलजेडीचे रामविलास पासवान, भाजपा अध्यक्ष अमित शाह, राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, लालकृष्ण आडवाणी आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत संसदेत एनडीएची रणनीती निश्चित करण्यासंबंधी चर्चा झाली. छत्तीसगड तेलंगण सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात आज झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यात 5 महिलांचाही समावेश आहे. हे नक्षलवादी छत्तीसगडहून खम्मामकडे जात असताना सुरक्षा दलांनी त्यांना घेरलं आणि यावेळी झालेल्या चकमकीत 8 नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा दलांनी या नक्षलवाद्यांकडून एक AK-47 रायफल तसंच 8 बंदुका ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता 10वीची शालांत परीक्षा आजपासून सुरू झाली. राज्यातल्या 9 विभागीय मंडळांच्या 4535 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत असून एकूण 17,27,496 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. यावर्षीही विज्ञान आणि गणित विषयांची परीक्षा स्वतंत्रपणे घेतली जाणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका 10 मिनिटं आधी देण्यात आली. त्याकरता विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा खोलीत उपस्थित राहणं आवश्यक होतं. पुण्यात 10वीच्या परीक्षेसाठी आलेल्या परीक्षार्थींचं शाळेतर्फे औक्षण करून स्वागत करण्यात आलं. पुणे विभागात यंदा 2,78,038 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 40 केंद्रांवर 20,693 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. जिल्ह्यातल्या शहादा, नंदुरबार आणि पथराई या तालुक्यांमध्ये 3 नवीन केंद्रांना मंजुरी देण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी आपण परीक्षेपूर्वी तणावमुक्त असल्याचं मत दूरदर्शनकडे व्यक्त केलं. मराठवाड्यातल्या 562 परीक्षा केंद्रांवर 1,81,578 विद्यार्थी परीक्षा देत असून औरंगाबाद जिल्ह्यात 202 परीक्षा केंद्रांवर 64,668 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यावर्षीपासून पहिल्यांदाच दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रौढ लेखनिक घेता येणार असून पेपर सोडवण्याकरिता प्रति तास 20 मिनिटं अधिक वेळ मिळणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEच्या 10वी आणि 12वी परीक्षेलाही आज प्रारंभ होत आहे. सामाजिक बहिष्कारावर प्रतिबंध घालणारं प्रस्तावित विधेयक राज्य विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात IIM आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्स तसंच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या नागपुरात सुरू होणाऱ्या तिन्ही संस्थांना अनुक्रमे 143, 150 आणि 12 एकर जागा देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला.
रोजगार हमी योजनेवरील हजेरी सहाय्यकांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज सकाळी 543 अंकांची उसळी घेतली. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल अर्थसंकल्प सादर केल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात होण्याच्या शक्यतेनं बाजारात तेजी आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दुपारी 23,545 अंकांच्या वर गेला होता, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही 7,155 अंकांची पातळी गाठली होती. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत जमा करण्यात येणारी रक्कम करमुक्त असेल, तसंच या निधीतून काढण्यात येणाऱ्या रकमेवर कर लावला जाणार नाही, असं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी स्पष्ट केलं. 15,000 रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या प्रस्तावित करकक्षेच्या बाहेर असतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत जमा झालेल्या रकमेपैकी 60% रकमेवर जमा झालेलं व्याज 1 एप्रिल 2016 नंतर करपात्र राहील. मूळ रक्कम करमुक्तच राहील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. सीबीआयच्या मुंबईतल्या नव्या इमारतीचं आज उद्घाटन झालं. संचालक अनिल शर्मा यांनी या इमारतीचं उद्घाटन केलं. सीबीआयची स्वतःची इमारत तयार झाल्यामुळे संबंधित विभाग आता एकत्रित काम करू शकतील, त्यामुळे खटल्यांचा तपास वेगानं होऊ शकेल, असा विश्वास शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला. सीबीआयची नवी इमारत अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. पालघरमधल्या वसई परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी 2 महिलांना अटक करण्यात आली आहे. 27 फेब्रुवारीला आरोपी प्रज्ञा आणि गार्गी सिंग या दोघी बहिणी वसईतल्या अर्नाळा पोलीस स्थानकात अनोळखी व्यक्तीसंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र तक्रार मराठीऐवजी हिंदीत का घेत नाही, यावरून दोघींनी वाद घालत 5 महिला पोलीस आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या आरोपीविरोधात अर्नाळा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. नवीन रिक्षा परवान्यांमध्ये गिरणी कामगारांच्या वारसदारांना 5% आरक्षण देणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यातल्या तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्मा झालेल्यांच्या वारसांनाही रिक्षा परवान्यांमध्ये आरक्षण देणार असल्याचं रावते म्हणाले. सध्या 1 लाख नवीन रिक्षा परवाने दिले जाणार असून त्यामध्ये हे आरक्षण देणार असल्याची माहिती रावते यांनी दिली. पुणे जिल्ह्यातल्या अँबी व्हॅलीला आज मुळशी तहसीलदारांकडून टाळं ठोकण्यात आलंय. 4,82,00,000चा बिगर शेती कर थकवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं गोविंद पानसरे हत्येच्या तपास कामाची गती वाढवावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला दिले. पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास स्वतंत्र यंत्रणांकडून करावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती रणजित मोरे आणि व्ही.एल. अचिल्या यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. दाभोलकर हत्या प्रकरणी सनातन संस्थेच्या भूमिकेबाबत केंद्रीय अन्वेषण विभाग तपास करत आहे, तर पानसरे हत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या जागेला अखिल भारतीय मच्छीमार कृती समितीनं विरोध दर्शवलाय. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी काल ही माहिती दिली. शिवस्मारकाला आपला विरोध नसून स्मारकाच्या जागेला विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या स्मारकामुळे कोळी बांधवांचा व्यवसाय बंद होईल, असं ते म्हणाले. स्मारकासाठी मच्छीमार कृती समितीनं 3 पर्यायी जागा सुचवल्या असल्याचं तांडेल यांनी सांगितलं. फळांची निर्यात वाढवण्यासाठी राज्य सरकार कृषी विभागाच्या माध्यमातून संबंधित विभागांना एकत्र आणत असून त्याचे चांगले परिणाम दिसू लागलेत, असं कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी सांगितलं. रत्नागिरी इथं आंबा निर्यातीसाठीची माहिती देणाऱ्या कार्यशाळेचं काल आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर देशमुख पत्रकारांशी बोलत होते. गेल्या वर्षी 350 कोटी रुपयांची आंबा निर्यात झाली आणि यावर्षी शेतकरी मोठ्या संख्येनं नोंदणीसाठी पुढे येत असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना निर्यातीसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी तालुका स्तरावर माहिती केंद्र स्थापन करण्यात येतील, असं ते म्हणाले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4,000 शेतकऱ्यांनी मँगोनेटमध्ये नोंदणी केल्याची माहितीही त्यांनी दिली. दुष्काळ हा परभणीच्या 5वीलाच पुजलाय, पण गावाभोवतालच्या ओढ्याचं पुनरुज्जीवन करून परभणी जिल्ह्यातल्या झरी गावच्या गावकऱ्यांनी दुष्काळातूनही मार्ग काढता येतो हे दाखवून दिलंय.
परभणीपासून काही अंतरावर असलेल्या झरी या गावात भूजल पातळी खालावल्यामुळे पाणी संकट उभं ठाकलं। पण जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावाशेजारील लेंडी या ओढ्याच्या पुनरुज्जीवनाचं काम ज्येष्ठ नागरिक कांताराव देशमुख यांनी गावकऱ्यांच्या सहकार्यानं हाती घेतलं आणि बंधारे घालत ओढ्याचं खोलीकरण केलं। 6 किलोमीटरचं काम सध्या पूर्ण झालं असून आणखी 29 किलोमीटरवर काम सुरू आहे। 28 फूट रुंद असलेली नदी ही 120 फूट रुंद केली आणि जिची उंची 2.5 ते 3 फूट होती तिथं आता आम्ही 20 फुटापासून 40 फुटापर्यंत त्याची खोली केली। सगळेच्या सगळे बोर आणि हापसे गेल्या 2 वर्षापासून बंद होते, पण हे ज्यावेळेस नदीचं काम आम्ही केलं आणि ज्यावेळेस खोल झाली आणि रुंद झाली तर गेल्या वर्षी थोडासा पावसाळा झाला होता तर त्याच्यामध्ये जे पाणी थांबलं होतं त्याच्यामुळे जवळपास गावातले सगळेच बोर चालू झाले। या कामामुळे गावातलं एकूण 1250 एकर शेत शिवार हिरवगार झालं आहे। शेतकऱ्यांनी गहू हरभरा या पिकांसह फळबागही लावली आहे। महिलांचीही आता पाण्यासाठी वणवण थांबली आहे। घरचं काम करून पाणी आणून शेताला जावं लागत होतं, आता भरपूर पाणी आलं नदीला। आता काय तेवढं टेन्शन नाही, भरपूर जसं पाणी सुटलं तसं कशाची टेन्शन नाही आम्हाला। एवढे दिवस काही पाणी नव्हतं। झरी गावातला हा प्रकल्प सध्या पंचक्रोशीत आकर्षणाचं केंद्र ठरला आहे। विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी ध्येय निश्चिती केली पाहिजे आणि या उच्च शिक्षित युवकांनी भारताच्या ग्रामीण भागात आपल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे असं मुंबईतल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेतले प्राध्यापक ए.बी. पंडित यांनी सांगितलं। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त काल पुण्यात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेतर्फे प्राध्यापक पंडित यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। राष्ट्र उभारणीत केमिकल इंजिनिअरिंग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले। यावेळी त्यांनी देशातल्या ऊर्जा वापराबाबतही विस्तृत माहिती दिली। अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या काल झालेल्या चुरशीच्या लढतीत रावसाहेब येहोकले यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळानं आपलं वर्चस्व सिद्ध करत बँकेची सत्ता हस्तगत केली आहे। या निवडणुकीत 97.72% मतदान झालं। 9635 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। सत्ताधारी सदिच्छा, गुरुकुल, गुरुमाऊली ही मंडळं आणि अपक्ष असे एकूण 21 जागांसाठी 74 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। गुरुमाऊली मंडळानं सर्वच्या सर्व 21 जागा जिंकून वर्चस्व स्थापन केलं। रिक्षा टॅक्सी परवाना शुल्कात राज्य सरकारनं मोठी वाढ केल्याच्या निषेधार्थ काल पनवेल इथल्या आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। नवीन रिक्षा परवान्यासाठीचं शुल्क आता 15,000 रुपये असेल, तर परवाना नूतनीकरणाच्या शुल्कात 1,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। परवाना शुल्कातली वाढ अन्यायकारी असून ही वाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी आंदोलनाच्या वेळी करण्यात आली। यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। अखिल भारतीय मोटार ट्रान्सपोर्ट संघटना, धर्मराज कामगार कर्मचारी संघटना तसंच रिक्षा चालक मालक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या। योग्य देखभाल आणि दुरुस्ती अभावी उरण इथल्या टपाल कार्यालयाची दुरवस्था झाली आहे। कार्यालयातलं वायरिंग जुनं झालं असून अनेक वर्ष ते बदललेलं नाही। ठिकठिकाणी गळती होत असून पावसाळ्यात तर ही समस्या प्रकर्षानं जाणवते। भिंतींना तडे गेल्यानं इमारतही जीर्ण झाली आहे। संबंधित या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका इथले नागरिक करत आहेत। "1919 ते 2012 या पुस्तकाचं रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस मुंद्रा यांच्या हस्ते काल मुंबईत प्रकाशन करण्यात आलं। याच कार्यक्रमात 1050 या पुस्तकाचं मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJAचा सुवर्णकाळ 1991 ते 2012 या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलाय, तर 1050 या पुस्तकात IBJAचे विद्यमान अध्यक्ष मोहित कंबोज यांनी संस्थेसाठी केलेलं कार्य आणि आधुनिक बदल मांडण्यात आले आहेत।
धुळे इथल्या प्रशासकीय संकुलात कौशल्य विकास योजनेअंतर्गत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. देहिवत इथल्या औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने असून अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी तरुणांनी अर्ज दाखल करावेत, असं डिसान इन्फ्रास्ट्रक्चरचे संतोष रघुवंशी यांनी सांगितलं. धुळ्यातल्या युरेका फोर्सचे अन्सारी फारूक यांनी विविध कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराविषयी माहिती दिली. 100हून अधिक युवक या मेळाव्याला उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला वेगळं वळण देणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी वसंतदादा पाटील यांची आज पुण्यतिथी. महाराष्ट्राचं नेतृत्व करताना वसंतदादांनी अनेक समाजहितकारक आणि दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या दादांनी तुरुंगवासही भोगला होता. महाराष्ट्रात सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास आणि कृषी विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. राज्यात सहकारी पतसंस्थांचं जाळं उभारण्यात वसंतदादांचा मोलाचा वाटा आहे. अनेक वर्षांच्या अनुभवांचं संचित, नेतृत्व गुण, संघटन कौशल्य, समाजाच्या तळागाळापर्यंत असलेला जनाधार या गुणांच्या आधारे वसंतदादांनी महाराष्ट्राचा विकास साधला. वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं विधानभवन परिसरातल्या त्यांच्या पुतळ्याला संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, डॉक्टर आशिष देशमुख यांच्यासह विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनीही वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. ऊर्जा बचत आणि ऊर्जा संवर्धनासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीनं ग्राहकांना माफक आणि सवलतीच्या दरात एलईडी दिव्यांचं वाटप केलं जातं. बुलडाणा जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते मलकापूर इथं झाला. नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन वीज बचत करावी असं आवाहन खडसे यांनी केलं. विजेच्या आवश्यकतेनुसार वापर केला आणि वीज बचत केली तर भारनियमनाला सामोरं जावं लागणार नाही, असंही खडसे यांनी सांगितलं. जुन्या झालेल्या विद्युत तारा बदलण्याचं काम केल्यास वीज गळती थांबायला मदत होईल, असं ते म्हणाले. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत उपकेंद्र, वितरण, रोहित्र तसंच घरगुती वीज जोडणीची कामं होणार असल्याचंही खडसे यांनी सांगितलं. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये 2 पैसे कपात करण्यात आली आहे. मात्र डिझेलच्या दरात 1 रुपया 47 पैसे वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या पेट्रोलियम उत्पादनांच्या दरानुसार पेट्रोलियम कंपन्या दर पंधरवड्याला या दरांचा आढावा घेतात. तसंच डॉलर रुपया विनिमय दरानुसारही हा आढावा घेतला जातो. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करण्यात आल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं प्रसिद्धी पत्रकात जाहीर केलंय. आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत होत आहे. या लढतीत भारतीय संघापुढे प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीची चिंता आहे. कर्णधार धोनी, रोहित शर्मा आणि शिखर धवन जायबंदी झाले असले तरी भारताचं पारडं जड मानलं जातंय. रोहित शर्मा, शिखर धवन आज न खेळल्यास अजिंक्य रहाणे, पार्थिव पटेल सलामीला येण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. भारतानं बांगलादेश आणि पाकिस्तानवर विजय मिळवलाय तर श्रीलंकेला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला आहे. हवामान. अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांदा पिकाचं आणि संत्रा फळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पालकमंत्री प्रवीण मोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागाची तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात काल रात्रीही काही भागांना गारांसह अवकाळी पावसाचा फटका बसला. लातूर जिल्ह्यात रात्री सर्वत्र रिमझिम पाऊस झाला. औसा तालुक्यातल्या भादा परिसरात गाराही पडल्या. तसंच वीज पडून 5 जनावरं दगावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. राज्यात येत्या 36 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग तसंच कोकण भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुंबई आणि परिसरातही हवामान ढगाळ राहील असा अंदाज वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत अण्णाद्रमुकच्या सदस्यांचा संसदेत गदारोळ. कामकाजात वारंवार व्यत्यय. पीपीएफमध्ये जमा करण्यात येणारी रक्कम तसंच या निधीतून काढण्यात येणाऱ्या रकमेवर यापुढे कर लागणार नाही. छत्तीसगड तेलंगण सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत 8 नक्षलवादी ठार. 10वीची शालांत परीक्षा आजपासून सुरू. आणि 20 षटकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात लढत.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.